राम राम मंडळी. तर पुन्हा एकदा 2003 नंतर आज आम्हाला सुवर्ण संधी मिळाली आहे आपल्या शाळेमध्ये यायची. आज तब्बल 24-20 वर्षांनंतर आम्ही शाळेमध्ये आलो. फळा बघितल्यावर आपल्याला जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील की सूचना फलक, सुविचार, तारीख, दिनविशेष आणि त्यानंतर बरेच काही असे आपले जे इव्हेंट्स असतात ते याच बोर्डवरनं आपल्याला कळले जात होते. तर तसंच आता आपण आलो चित्रकला, हस्तकला व विज्ञान प्रदर्शन. मित्रांनो, आज शाळेमध्ये आयोजिले आहे चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शन. तर त्याचे प्रमुख पाहुणे होते निशिकांत लक्ष्मण रोकडे, हेड ऑफ डिपार्टमेंट. तर बघूया आजच्या या छोट्या बालवैज्ञानिकांनी काय करामत केली आहे, जे की आपले उद्याचे फ्युचरच होणार आहेत. चला तर मग. एक्झॅक्टली म्हणजे मी फर्स्ट इयरला मास्टर्सच्या. थँक्यू. आपला कॉरिडॉर मधल्या सुट्टीचा हे आहे प्रिन्सिपल ऑफिस आणि इथे क्लासरूम्स आहेत आणि जुने बेंचेस सुद्धा. तुम्हाला आठवत असेल तर हा आपला चित्रकला ड्रॉइंग रूम, चित्रकला हॉल. झाल्या का आठवणी ताज्या? आठवत आहे का काही? ही आपली सायन्स लॅब. शूट करायला अलाउड नाही आहे म्हणून बाहेरूनच बघूया. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचलो आहोत 5व्या मजल्यावर प्रदर्शन हॉलकडे. हा आहे आपला रॉबर्ट. तो रोबोट नाहीये, ऍस्ट्रोनॉट आहे. सॉरी, ऍस्ट्रोनॉट आहे. सजवलेला एंट्रन्स पाहून एक्साइटमेंट अजून वाढलेली आहे आता. वेलकम टू आर्ट्स अँड सायन्स एक्झिबिशन. नाउ लेट्स सी. इथूनच सुरुवात झालेली आहे वेलकम बोलून. आणि तुम्ही बघू शकता छान असं मुलांनी क्राफ्ट केलेलं आहे. आणि क्रिसमस येऊनच पोचला आहे. 25 डिसेंबर जवळ आलाय आणि क्रिसमस साठी छान असं मुलांनी क्राफ्टिंग केलेलं आहे. अरे वा, सुंदर असं क्राफ्टिंग मुलांकडनं. बंगल्यांबरोबर किल्ला देखील बनवलेला आहे मुलांनी. मित्रांनो, या दिवसाची वाट शाळेमध्ये प्रत्येक स्टुडंट बघायचा की आपली कला सादर करायला मिळावी. आम्ही देखील अशाच प्रकारे वाट बघायचो या दिवसाची की आपली जी काही कला आहे ती सर्वांपर्यंत पोहोचावी. छान छान चित्र काढलेली आहेत मुलांनी. हे प्राथमिक विभागाच्या मुलांनी काढलेली चित्र आहेत. एसव्हीबीएम स्कूल आहे आणि मी प्रायमरी टीचर आहे. सविता मोरे माझं नाव आहे. आणि हे एक्झिबिशन आहे, त्याच्यामध्ये 1st to 4th तसंच सेकंडरी मुलांनी आर्ट आणि क्राफ्टचं खूप सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत आणि चित्र देखील काढलेले आहेत. तर इथून स्टार्टिंग पॉइंट आहे, तुम्ही स्टार्टिंग टू एंड मुलांच्या कला बघू शकता. थँक्यू. थँक्यू मॅडम. सुंदर सुंदर असे देखावे मुलांनी तयार केलेले आहेत. फार छान, अप्रतिम, सुंदरच.
चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शन अंडर आपण हे सगळं बघतोय. पुढे विज्ञान प्रदर्शनाचा सेक्शन देखील आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतंय प्रदर्शन बघून? हा मॅडम, तुम्हाला काय प्रदर्शन बघून काय वाटते? मुलांनी एवढ्या छान मस्त छान बनवलंय. छान, खूप मस्त ड्रॉइंग केले. हे पण खूप छान बनवलेलं आहे. धन्यवाद. तू काय बनवलंय? आणि हे आमचे बोके सर. नमस्कार सर. नमस्कार. अरे सर, 2 शब्द जरा प्रदर्शनाबद्दल. सहकार विद्या प्रसारक मंडळाचं मराठी माध्यमिक विभाग आमचं वार्षिक चित्रकला, हस्तकला आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांची जी चित्र आहेत ती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काढून आम्ही विद्यार्थ्यांकडे घेऊन ही चित्र लावलेली आहेत. बरं, अजून काय बोलायचं असेल? तुम्हाला काय? सर्व पालकांचं खूप सहकार्य आहे आणि विद्यार्थ्यांनी मनापासून केलेली जी कामं आहेत त्याचे खरं प्रत्यक्ष मी ते विद्यार्थ्यांकडे चित्र घेऊन लावतो आणि त्यांची विद्यार्थ्यांची खरं म्हणजे मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीच हे सर्व इथे प्रदर्शनामध्ये आम्ही मांडत असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ही सर्व 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची समोरच आहे, दाखवता नसेल ती समोरच्या साईडला उभा राहतो. ही सर्व 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची चित्र आहेत आणि आपण हे प्रत्येक वर्षी मुलांकडनं करून घेतो. प्रदर्शन आणि आपल्याला जे हवे आहेत त्या पद्धतीने आपण विषय देऊन त्यांच्याकडून हे करून घेतो. बरं, ही चेतनाची आहेत. वॉटर कलर किंवा पोस्टर कलर कशा प्रकारे वापरायचे असतात ते त्यांना गायडन्स आपण त्या पद्धतीने. बाजार आहे. नंतर डिझाईन तशा पद्धतीने आपण डिझाईन त्यांना सांगतो त्या पद्धतीने विद्यार्थी. गणपतीचं आहे चित्र. स्टील लाईफ. हो हो, त्यांच्याकडनं आम्ही करून घेतो. प्रत्यक्ष मुलांकडनं हे काम करून घेतो. नारळ किंवा बकेट वगैरे कशा पद्धतीने रंगकाम करायचं त्या पद्धतीने स्टील लाईफ, वस्तुचित्र. आता हे वस्तुचित्र आहे. हे वॉटर कलर मध्ये केलेलं. हा विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेला, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला A ग्रेड मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे. हे डिझाईनचे प्रकार. नंतर हे गोष्टीवरून चित्र दिलेलं. हा, नंतर डिझाईन. हे स्टील लाईफ. नंतर या साईडला लावलेली चित्र ही 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची आहेत. आता यामध्ये बघा पेन्सिल शेडिंग आणि वॉटर कलर कशा पद्धतीने पेन्सिल शेडिंग करायची आणि वॉटर कलर कशा पद्धतीने करायचं. नंतर पाण्याचा वापर किंवा कशा पद्धतीने करायचं. डिझाईन आहे. हो हो, पाणी वापरताना किंवा पाणी असताना आणि पाणी नसताना हे विद्यार्थ्यांचे त्यांनी त्यांच्या कल्पकतेने वापरलेले आहेत. ते कागदाच्या बोळ्यांपासून डिझाईन. कागदाचे जे बोळे आहेत ते गोळा करायचा, कागदा बोळा, आणि त्याच्या पद्धतीने डिझाईन तयार करायची. ही पण त्याच प्रकारची आहे, फक्त ती बारीक आणि जाड पद्धतीने तयार केली. तर हे बघा, हे बॉम्बस्फोटच्या वेळेच बॉम्बस्फोट झालेलं त्यावेळेच हे त्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेलं हे चित्र आहे आणि पूर्ण वॉटर कलर मध्ये गेलेले रंगकाम सर्व. हा, हर्षल मुंगेकर म्हणून विद्यार्थी आहे, त्याचं हे चित्र आहे. हे स्टील लाईफ आहे.
शिवाजी महाराजांचं पेन्सिल शेडिंग आहे. नंतर हे पोस्टर कलर मध्ये हे त्याच विद्यार्थ्याचे हे पेन्सिल शेडिंगचे चारकोल मध्ये शेडिंग केलेलं आहे सर्व. हा हे पेन्सिल शेडिंग केलेलं आहे. ही जी चिमणी तयार केलेली ही काचवापासून टिकाऊ वस्तूंपासून ही चिमणी तयार केलेली आहे. एक आपलाच विद्यार्थी 9वीचा विद्यार्थी त्याने हे ऑइल कलर मध्ये केलेलं हे काम आहे. स्वामी समर्थांचा फोटो हा विद्यार्थी तो हा स्वामींचं चित्र काढणारा रोशन साळुंके म्हणून विद्यार्थी आहे. त्याचं हे चित्र आहे. तर या बाजूला गणपतीची मूर्ती आणून हर्षल म्हणून हा जो विद्यार्थी आहे हर्षल मुंगेकर याने हे रंगकाम केलेलं आहे. नंतर याच विद्यार्थ्याचं शिवाजी महाराजांचं चारकोल मध्येच पेन्सिल शेडिंग केलेलं. नंतर एक निसर्ग चित्र किंवा लँडस्केप जे आपण म्हणतो निसर्ग चित्र नाही रंगकाम केलेलं आहे. रंगकाम केलेलं आहे. धन्यवाद सर. वेळात तुम्ही आम्हाला एवढं छान गायडन्स केलं त्याबद्दल. गायडन्स तुम्ही देतच आलात तेव्हाही आणि आताही तुम्ही देताय. धन्यवाद सर. थँक्यू. हा आमचा गॅदरिंगचा रंगमंच बघून बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इथेच आमची संस्कृतीची जत्रा नावाचं एक पथनाट्य श्री गायकवाड सर आमचे त्यांच्या अंडर आम्ही इथे नाटक बसवलेलं. रिहर्सल चालायची, प्रॅक्टिस व्हायची. जुने दिवस आठवून खूपच भारावून येते. आता इंग्लिश मीडियमचं सेक्शन स्टार्ट होत आहे. तर आता आपण इंग्लिश मीडियमच्या मुलांनी कोणकोणते प्रोजेक्ट्स एक्झिबिशन्स वगैरे काय काय त्यांनी केलेलं आहे इनोव्हेटिव्ह ते आता आपण बघूया. हे पूर्ण इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांनी बनवलेलं क्राफ्ट आर्ट आणि ड्रॉइंग्स. छान छान असे ड्रॉइंग्स मुलांनी काढले. पूर्ण जिवंत असे ड्रॉइंग्स वाटतात तुम्ही बघाल तर. हे सर्व विद्यार्थी आपले उद्याचे फ्युचर्स आहेत. आणि इथे क्राफ्ट अँड आर्टचा सेक्शन संपलेला आहे.
तर इथून सुरुवात होते प्रोजेक्ट सेक्शनची आणि इथे एअर प्युरिफायर असा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. या मुलांनी आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं. माहिती गुड मॉर्निंग सर. सो आम्ही हा एक एअर प्युरिफायर बनवला आहे. तर कशासाठी? आजकाल इंडियामध्ये खूप जास्त एअर पोल्युशन वाढत चाललं आहे. दिल्ली किंवा मुंबई सारख्या अर्बन स्पेसेसवर खूप जास्त एअर पोल्युशन वाढत चाललेलं आहे. सो त्याच्यामुळे लोकांना खूप असे आजार होऊ शकतात, डिसीज होऊ शकतात, लंग कॅन्सर किंवा अस्थमा, ब्रीदिंग प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो ते प्रिव्हेंट करायला आम्ही हे एअर प्युरिफायर बनवलं आहे. सो लेट्स सी हाऊ डज इट वर्क. सो फर्स्ट ऑफ ऑल हा एक एअर प्युरिफायर आहे. ह्याच्यामध्ये कार फिल्टर आहे. हा फिल्टर व्हेकल्स मध्ये पण यूज केला जातो. इथून आपल्याला 2 ओपनिंग बघायला भेटतील. इथून या 2 ओपनिंग्स बघायला भेटतील. इथून जे पॉल्युटेड एअर असतं ते ऍब्झॉर्ब होतं आणि मग आतमध्ये जो मी आता फिल्टर दाखवला, कार फिल्टर, ऍब्झॉर्ब केल्यानंतर मग तो कार फिल्टर त्याच्यामधले स्मोक, डस्ट पार्टिकल्स और एनी अदर कार्बन कंपाऊंड्स किंवा काहीही ऍब्झॉर्ब करतो आणि रिमूव्ह करतो आणि मग त्याला पास करतो एक्झॉस्ट फॅनमध्ये. आता त्या फिल्टरच्या वर अजून एक एक्झॉस्ट फॅन आहे. तिकडून ती प्युरिफाईड एअर पास ऑन केली जाते आणि मग प्युरिफाईड एअर मग पूर्ण सराउंडिंग प्युरिफाय होतं. आता नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे फ्लड, सुनामी किंवा फॉरेस्ट फायर पण एअर पोल्युशनला कारणीभूत ठरते. आता फॉरेस्ट फायर लागते तेव्हा काय होतं, बरीच झाडं मरतात. तर एक मॅच्युरिटी जवळजवळ 40% कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करायला ऍब्झॉर्ब करू शकतो. आता काय होतं, माणसं ह्याच्यात अल्टरनेटिव्ह सुद्धा आहेत. म्हणजे आपण सायकलनी जाऊ शकतो किंवा चालत वगैरे जाऊ शकतो. पण ऑफिसला जाणारी माणसं असं नाही करू शकत. त्यांना बस किंवा ट्रेननी जावंच लागतं. त्यासाठी ही मशीन आहे. आता ही मशीन अजून ऍडव्हान्स व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि ही दिल्ली आणि मुंबई सारख्या एरियाजमध्ये सुरू आहे. थँक्यू. आता याचे अल्टरनेटिव्ह काय की अल्टरनेटिव्ह म्हणजे आपण प्लांट मोटीज मध्ये झाडं लावू शकतो. बिकॉज 1 tree कॅन प्युरिफाय 45 कंपाउंड्स ऑफ कार्बन डायऑक्साईड and can release around 20 to 40 pounds of oxygen per minute. So आपल्याला ट्रीज लावायला हवे. अल्टरनेटिव्ह इको फ्रेंडली व्हेकल्स, सायकल फ्युल व्हेकल्स वापरायला हवे. आणि ह्याच्या अल्टरनेटिव्ह लॉंग डिस्टन्स साठी जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा लाईक बसेस किंवा कार बट ट्रेन वगैरे वापरला तर जास्त पोल्युशन नाही होणार. इट कॅन रेड्यूस द एमिशन. थँक्यू. प्रोजेक्ट ऑन स्मार्ट पार्किंग सिस्टम. गुड मॉर्निंग. हे आमचं स्मार्ट पार्किंग सिस्टम आहे. यामध्ये आम्ही LCD वापरलोय, IR सेन्सर वापरलोय, सर्वो मोटर वापरलोय आणि आरडीएनओ बोर्ड. आरडीएनओ बोर्ड सगळ्यांना कंट्रोल करतो आणि सगळे कंपोनेंट्सला पॉवर देतो. LCD डिस्प्ले दाखवतो की आतमध्ये किती स्लॉट्स रिमेनिंग आहेत. अजून IR सेन्सर गाड्यांना डिटेक्ट करतो. सर्वो मोटर आहे कारण ते बॅरिकेड साठी यूज केलंय. तर जेव्हा गाडी IR सेन्सर कडे जाते ती हे स्कॅन होते आणि ते ऑटोमॅटिकली ओपन होतं सर्वो मोटर आणि इकडे नंबर चेंज होतो. आणि जेव्हा इकडे ते 0 होतं स्लॉट्स तेव्हा जर मी गाडी नेलं तिकडे तर ते ओपन नाही होत आणि तिकडे पार्किंग फुल. वा वा वा, छान असा प्रोजेक्ट. पुन्हा एकदा मॅग्नेटिक रेल्वे. Good morning to all. My name is Soham Adalkar. And my name is Mahesh. Today we are representing in front of you a model of magnetic levitation, also known as maglev trains. So, ही बेसिकली मॅग्नेटिक ट्रेन मॅग्नेट्स वर चालते. हे मॅग्नेट्स दोघेही सेम पोलचे असल्यामुळे या ट्रेनला ते मॅग्नेट्स रिपेल करतात आणि त्यामुळे गॅप तयार होतो. तो बेसिकली 10 to 15 मिलीमीटरचा असतो. या ट्रेनला बनवण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्नेट्स, आपल्याला याच्यासाठी कुठच्याच इंधन ना गॅस ना इलेक्ट्रिसिटी लागते. मग ही ट्रेन टोटली इको फ्रेंडली आहे. मग या ट्रेनचं मेंटेनन्स पण इयरली नसणार. या ट्रेनचं मेंटेनन्स आपल्याला 10 ते 12 वर्षानंतर येणार. ते पण फक्त मॅग्नेट्स रिचार्ज करण्यासाठी. या ट्रेनला कुठलेही फ्युल, इलेक्ट्रिसिटी, इंजिनची गरज नाही. इट इज टोटली इको फ्रेंडली बिकॉज ते कुठलेही हार्मफुल गॅसेस इमिट करत नाही, कार्बन डायऑक्साईड इमिट करत नाही. ते ओनली अँड ओनली मॅग्नेटवर चालतं
डिफरंट कंट्रीज लाईक जपान, जर्मनी, फ्रान्स या कंट्रीज मध्ये ही ट्रेन ऑलरेडी इन्व्हेंटेड आहे, ती चालते, रन होते लॉंग डिस्टन्सवर. पण इंडियामध्ये होत नाही कारण की द प्रॉब्लेम इज ऑफ एरिया अँड पॉप्युलेशन. या ट्रेनला आपल्याला बनवण्यासाठी खूप सारे रूल्स रेग्युलेशन करावे लागतील. कारण की आपण समजा ही ट्रेन बनवली तर आपल्याला इथे आजूबाजूच्या 300 मीटरच्या एरियामध्ये आपल्याला काहीच बनवता येणार नाही, जसं की केमिकल इंडस्ट्री, बाकी सगळे इंडस्ट्री. कारण की एवढे पॉवरफुल मॅग्नेट्स असतात ना, त्यांची मॅग्नेटिक फील्ड आजूबाजूच्या इंडस्ट्रीज ना अख्खं असं म्हणजे त्यांचे अप्लायन्सेस वर्कच करणार नाही. थँक्यू. नेक्स्ट प्रोजेक्ट कार ॲक्सिडेंट सेफ्टी. आणि मला बघायचंच होता तर तुम्हाला These are car accident safety project. It has these infrared LEDs and optical sensor to sense it. And it has integrated circuit which is known as IC, controls the all system. And when the switch is on, these infrared LEDs send signal and reflected by the object that comes in front of this sensor. The sensor sends it and sends to radar and radio, then sends to this integrated circuit. The integrated circuit sends it and sends to transistor. The transistor sends receiving signal after IC, then power supply cuts and the vehicle stop. And it works on the light detection principle. Wow, great. Thank you. Next project power step. Good morning. Our project name is Power Step. This is the main component of our project called piezoelectric sensor. Whenever you walk north, the mechanical energy is generated, which is usually wasted. So we will create that mechanical energy to electrical energy. It means that when the pressure is applied on this sensor, you can see here the voltage is increasing. It means that the electricity gets passed to this system. Then this system passes this energy to this battery. Just have a battery. Then this stored energy we will use for LED glowing and for phone charging also. This project can be also implemented in the crowded areas such as railway station, school stairs, etc. And this project can be also implemented in the schools. Great. Thank you. Thank you. My name is Varachadan Pore. My name is Ananya Ganesh Pawar. Our project name is Vertical Axis Wind Turbine. The regular windmills are not suitable for residential areas as they are noisier for the environment. So our innovative idea is that we will install these vertical wind turbines on the highways where the car moves fast. As the car moves fast, the wind produced by it will move the blades and then the mechanical energy will generate. The mechanical energy will convert the energy into electrical energy and then it will produce electricity. Now my friend will tell you the advantages of the project. Noise. Walls are wider than the horizontal axis. Wind turbines. And it is not suitable for urban and residential area. Maintenance. The few moving parts are easier to maintain in a operational cost. Vertical axis wind turbines are innovative idea since it is not louder than the horns. Making them a good choice. It is for residential areas. Now rainwater harvesting. Good morning, sir. My name is Ketki Suhas Pendekar. Today we are studying in Standard 3 Division A. My name is Shrija Ramesh Pal. Today we are presenting a project on rainwater harvesting. Rainwater harvesting is the process of saving rainwater. This process will help in preventing floods. This method will reduce the stress on our rivers and lakes. Rainwater harvesting will help aquatic life from getting polluted and depleted. Rainwater harvesting will increase water level below the ground. For example, we can use this water for drinking, cloth washing, car washing, etc. Good information. Wow, Digital India. I think no one is there to explain.
रॉकेट बॉय बोलणार का? Good morning. My name is Arshita Bhavaran. Good morning. My name is Swaraj Vinod Ganjal. We have made a working model of Chandrayaan 3. We have used of 2 injection in it and one pipe. This pipe is connected to this injection and we have put water in this. So when we press this, the hydraulic pressure goes in this injection and this support to come up our Chandrayaan 3. Thank you. तुम्ही पाहताय ना मंडळी, हेच होणार आहेत फ्युचर मधले रॉकेट बॉयज. नेक्स्ट इज द वॉटर सायकल. My standard is 5th, Division B. My name is Sadia and her name is Puha Madi. We have made sprinkle irrigation and drip irrigation. Sprinkle irrigation is a method in the farm we use for farming, and this is very well because this is the method. This is for this the farmers get save time. Good afternoon. My name is Purvashishin Manik. Today we have presented about drip irrigation and sprinkle irrigation. Drip irrigation is the method of watering the plants in the farming. This method saves time of the farmer. This method delivers water directly to plants and birds. Thank you. My name is Divya Pranath Padil. Good morning. My name is Sankal Balasachan and I am showing this is Today I am going to tell about evaporation. The key process of the water cycle is evaporation. See, this is a working model by which when the solid water changes from a liquid to gas or vapor when the solid water are important. Did you know that? Thank you. नेक्स्ट इज हायड्रॉलिक आर्म. My name is Jatin Shetty and his name is Arnav Dusar. Our standard is my standard is 7th A and his standard is 7th C. So how does an hydraulic system work? It relies on fluid, typical oil or water, to generate mechanical force. When liquid is pressurized in a confined space, it transfers force from one point to another through hose or piston. This force is used to move pistons, operate brakes and lift heavy objects. One of the key principles that makes it so good is something called as Pascal law. This law states that when pressure is applied to confined liquid, it transmits in all directions. This means that this system can amplify small amount of force into much larger forces. Thank you. ग्रेट यार. नाउ ग्लोबल वॉर्मिंग. Good afternoon. My name is Harshada Jagdish Padil and my partner name is Sweta Harshad Moite. We are from standard 5th. Our project name is global warming. The purpose of our project helping understanding the concept of global warming, how it is increasing and its effect. The importance of this project, it develops the knowledge about increasing global warming and its effect and reason. Thank you. Good morning, sir. My name is Omkar Ishal Padil. And my name is Karthik Gyaneshwar Gaikwad. Our topic name is solar power irrigation. Watering with solar power is an innovative and environmentally friendly approach to irrigation that harnesses renewable solar energy to operate water pump and distribution system. This technology is particularly advantageous in regions with limited access to electricity such as rural or off-grid areas. Solar panels are the heart of the system which converts sunlight into electricity through photovoltaic cells. This energy power or solar pump to draw up the water from resources like wells, rivers or pond. Thank you, sir. My name is Ronak Arvind Jadhav, standard 6C. My name is Paradipali Rao, standard 6C. The topic of more sustainable energy. There we have made 3 kinds of park: wind park, solar park and hydro park. The main question after seeing this model, what is sustainable energy? The energy generated through an environment in a natural way, not in an artificial way.
Solar energy is the energy which generated by the sun. Here we have a solar panel which absorb energy and produce electricity to needware. Windmill turbines use this to collect the windmill kinetic energy. Here we have a windmill in which we have a wind turbine which generate energy and produce electricity to needware. Thank you.